अतिवृष्टीनंतर स्मशानभूमीची दुर्दशा, पण जांभिवलीकरांनी घडवला आदर्श. कालापूर तालुक्यात गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावांचे मोठे नुकसान झाले आहे. या अतिवृष्टीचा फटका जांभिवली गावालाही बसला. गावातील स्मशानभूमीत मोठ्या प्रमाणात गाळ, झाडांच्या फांद्या आणि कचरा साचल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती. इतकी गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती की स्मशानभूमीत जाणे सुद्धा कठीण झाले होते. मात्र या समस्येकडे दुर्लक्ष न करता जांभिवली ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद शिर्के यांनी पुढाकार घेत ग्रामस्थांना एकत्र येण्याचे आवाहन केले. त्यांच्या हाकेला गावातील युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे ही माहिती मिळताच गावातील ज्येष्ठ नागरिकही मैदानात उतरले आणि युवकांच्या खांद्याला खांदा लावून श्रमदानाला सुरुवात झाली. सकाळपासूनच झाडू, फावडे आणि इतर साहित्य घेऊन सर्वांनी मिळून स्मशानभूमीतील गाळ, कचरा आणि झुडपे हटवण्याचे काम सुरू केले. काही तासांच्या अथक परिश्रमानंतर संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला. यावेळी सरपंच प्रमोद शिर्के यांनी एक महत्त्वाची भावना व्यक्त केली. ते म्हणाले की अशा कामांसाठी मजूर किंवा ठेकेदार नेमून ग्रामपंचायतीचा पैसा खर्च करता आला असता, पण गावाचा निधी विकास कामांसाठी जपणे अधिक महत्त्वाचे आहे. म्हणूनच ग्रामस्थांच्या श्रमदानातून हे काम करण्याचा निर्णय घेतला. जांभिवलीतील या उपक्रमाने केवळ स्मशानभूमी स्वच्छ झाली नाही, तर गावातील एकोपा, सामाजिक बांधिलकी आणि लोकसहभागाचेही सुंदर उदाहरण निर्माण झाले आहे. संकटाच्या काळात एकत्र येऊन गावासाठी काम करण्याची भावना आजही जिवंत असल्याचे जांभिवलीकरांनी कृतीतून दाखवून दिले आहे.